सहयोगानं वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि त्या निमित्तानेचा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके, संपूर्ण महाराष्ट्रभर तर नवे देशभर ज्यांची चर्चा आहे आणि त्यांचे चाहते आहेत असे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेशजी लंके साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं असे महंत आदिनाथजी शास्त्री महाराज, पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा मादी नगराध्यक्ष आदरणीय अभयरावजी आव्हाड साहेब, पंचायत समितीचे सभापती आदरणीय गोकुळ भाऊ दौंड, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ जाधव आणि मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सतीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्तचा हा कार्यक्रम आणि नेमकं त्याची रूपरेषा काय आहे. वाढदिवस तर खूप होतात, वाढदिवस तर अनेक साजरे होतात, परंतु हा वाढदिवस आगळा वेगळा कशा पद्धतीने करता येईल आणि कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये काही वाढदिवसाच्या औचित्यानं आपल्याला वेगळं करता येईल का. सतीश भाऊंच्या मनामध्ये हा विचार आला, अनोखी संकल्पना आली आणि खऱ्या अर्थानं वाढदिवसानिमित्तचा होणारा अनावश्यक खर्च टाळून, डामडोल बाजूला सारून गरजू आणि दिव्यांग लोकांना आपल्याला किराणा वाटप करता येईल का. ज्यांच्या हृदयातून मनोभावे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये संकटामध्ये सापडलेल्या लोकांची, रुग्णांची ज्यांनी खऱ्या अर्थानं सेवा केलेली आहे का, अशा कोरोना योद्ध्यांचा आपल्याला सन्मान करता येईल का. वाढदिवसानिमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा भासतोय आणि रक्तदान याच्यासारखा उपक्रम आपल्याला राबवता येईल का, आरोग्य तपासणी शिबिर करता येईल का. हे सगळे विचार त्यांच्या डोक्यात आले, मनात आले आणि खऱ्या अर्थानं आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते प्रत्यक्षात साकारही करून दाखवले. खरं तर सर्वप्रथम सतीश भाऊंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एक धडाडीचा कार्यकर्ता, एक उमद नेतृत्व आज आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबवत असतं असे सतीश भाऊ मासाळकर. खरं तर ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन, प्रमुख पाहुणे आणि ज्यांची संपूर्ण भर देशभर चर्चा आहे असे आदरणीय साहेब, लोकनेते. खरं तर बांधवांनो, हिंदू धर्म आम्हाला सांगतो हे विश्वची माझे घर, मुस्लिम धर्म आम्हाला सांगतो सारे अल्लाह के बंदे हम, अल्लाह सबका भला करे. ख्रिश्चन धर्म आम्हाला सांगतो वी आर ऑल दी सर्वंट ऑफ द गॉड, आम्ही सारे प्रभूंची सेवक आहोत. परंतु लोकनेत्यांचा, साहेबांचा धर्म आम्हाला सांगतो की माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे खऱ्या अर्थानं माणुसकी नावाचा धर्म. आणि हा धर्म जोपासण्याचं काम लंके साहेबांनी जनतेसमोर केलेलं आहे, जनतेसोबत केलेलं आहे. आणि माणसातला देव आज आपल्याला प्रत्यक्ष आपल्या समोर पाहायला मिळतो आहे. माणसातल्या देवाची उपाधी सहसा कोणत्याही माणसाला मिळत नाही, परंतु खऱ्या अर्थानं निस्सीम मनोभावे आपल्या हृदयामध्ये देवाच्याही अगोदर आणि देवाच्याही बरोबरीनं ज्या माणसाचं नाव यावं आणि त्या माणसाच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होते. खरंच ही खूप आनंदाची बाब आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं हा सगळा समाजोपयोगी कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम राबवावा अशी सतीश भाऊंची इच्छा आज प्रत्यक्षानं साकारली जाते. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर लंके साहेबांची एक डॉक्युमेंटरी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड गाजली होती. त्यांचं आईचं पत्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजलं होतं. त्यांचा आवाज ज्यांचा आहे आणि तानाजी भाऊ जाधव यांची डॉक्युमेंटरी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली होती. त्यांच्या डॉक्युमेंटरीला देखील ज्यांचा आवाज ज्यांचा आहे असे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उद्धवजी काळापहाड सर उर्फ केपी यांच्याकडे मी या कार्यक्रमाची सूत्र देतो आहे. धन्यवाद. त्यांच्या मित्रमंडळाला
मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर अमोल राठोडनी आता जे भाषण केलंय की माणसातला देव आणि त्या देवाच्याच हस्ते सतीशचा सत्कार होत आहे, म्हणजे आपलं खूप मोठं भाग्य आहे सतीश. मी खरं तर आपण सगळ्याच्याच पाथर्डी तालुक्याच्या वतीने आमदार निलेश लंके साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खरंच म्हणजे आज भारतात नव्हे जगात आपण नाव केलेलं आहे. आम्ही तुम्हाला पाथर्डी तालुक्याच्या वतीने सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो की असंच जनसेवेचं व्रत आपण जे हाती घेतलंय ते असं आपलं पुढे चालत राहावं. तसेच या ठिकाणी आदिनाथ महाराज आपले आमचे पण खरं तर गोकुळ भाऊनी निलेश भाऊ इतकं सुंदर तुमच्यासारखंच छोट्या प्रमाणात मोठं नाही तुमच्या इतकं शक्य नाही, परंतु छोट्या प्रमाणात इतकं सुंदर असं गोकुळ भाऊनी सुद्धा कोविड सेंटर चालवलेलं आहे. गोकुळ भाऊला सुद्धा धन्यवाद. तानाजी भाऊ आले, सगळ्यांना आपले दुसरे नेते गैनाजी दादा हे पण उपस्थित आहे. सर्वांचं नाव घेत नाही, नेत्यांना इतकं प्रचंड काम असताना सुद्धा नेते या ठिकाणी आलेत. सगळ्यांच्या वतीने त्यांचे सगळ्यांचेच मी धन्यवाद देतो आणि सतीशला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही, आपल्याला जास्त वेळ झालेला आहे. सर्वांच्या पोटामध्ये थोडं थोडं आता 10 वाजल्यापासून लंके साहेबाच्या या ठिकाणी वाट पाहतात लोक. कारण या तालुक्यात, या महाराष्ट्रात, या देशामध्ये गेले 3-4 महिने जर एक नाव चर्चेत असेल तर ते फक्त आदरणीय लंके साहेबांचं नाव. का ज्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. एक लोकांसाठी एक लोक आमदार कसा असावा हे त्यांनी या महाराष्ट्राला आणि संबंध देशाला दाखवून दिलं आपल्या कामातून. विशेष म्हणजे बाळवणीला आम्ही पण त्या ठिकाणी गेलो होतो. 1100 बेडचं 1200 बेडचं कोविड सेंटर. नुसतं कोविड सेंटर नसून तुम्ही जर गेले नसाल, कोणी जर अनेक तालुक्यातून आपल्या मंडळी सुद्धा त्या ठिकाणी गेली, नुसतं फोटो काढून, व्हिडिओ काढून किंवा फेसबुक लाईव्ह करून किंवा पेपरला बातमी देऊन कोविड सेंटर चालत नाही. त्या कोविड सेंटर मध्ये घुसून गरीब रुग्णांची, एकदम कष्टकरी आणि अत्यंत दुःखी माणसाची सेवा त्यांनी स्वतःच्या हाताने, हातात ग्लोव्ज न घालता स्वतः त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या माणसाचा ताप बघितला माझ्या समोर. कोण करणार आहे? आज कोविड सेंटर झालं असताना त्यांचाच आदर्श घेऊन, त्यांनाच आम्ही डोळ्यासमोर ठेवून मी सुद्धा काका या ठिकाणी कोविड सेंटर चालवलं. 300 बेडचं कोविड सेंटर चालू केलं. त्या ठिकाणी सुरुवात अशी झाली का अतिशय प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रुग्ण आपल्याकडे आले. आम्ही रोज लंके साहेबाला बघायचो कोविड सेंटर मध्ये बिना मास्कचे हिंडतात, बिना मास्कची सेवा करतात, प्रत्येक पेशंटला भेटतात. तोच प्रयत्न आम्ही सुद्धा केला. याचा अर्थ कॉपी केली नाही, त्यांचा एक आदर्श घेऊन, त्यांचं एक डोळ्यासमोर उदाहरण ठेवून आम्ही त्या ठिकाणी कोविड सेंटर चालवलं. आणि आमचं कोविड सेंटर चालू झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी असेल, सर्वांनी या ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं. याचा फायदा लंके साहेब नेते या ठिकाणी मी असं म्हणन, राजकारणाविरहित जे कोविड सेंटर चालू झाले याचा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला फायदा झाला. तुमचं बघून हे सर्व तालुक्यातील कोविड सेंटर चालू झाले, महाराष्ट्रात कोविड सेंटर झाले. म्हणून मी तुम्हाला आमच्या तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देईन. या ठिकाणी अतिशय बोलण्यासारखं भरपूर आहे. आपल्याला आपले नेत्यांना या ठिकाणी ऐकायचंय आणि सर्वांची जी मरगळ आलेली आहे ती मी थोडीशी झटकून काढतो. मी एक शब्द बोलणार आहे, तुम्ही एक शब्द तुमची मी सुरुवातीला म्हणणार आहे, लंके साहेब तुम आगे बढ़ो, तुम्ही म्हणायचं हम तुम्हारे साथ है. सगळे बोलणार ना? लंके साहेब आगे बढ़ो, लंके साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी मी जास्तीचं न बोलता, कोणत्याही पक्ष असो काही असो, एक महाराष्ट्रातले देव ज्याला म्हणता येईल माणसातला असे लंके साहेब. देव पक्ष पातळीवर आम्ही सर्व गोष्टी विसरून या ठिकाणी आज सगळेजण आपण आलात. या ठिकाणी आपण सतीशला आणि नेत्यांना पण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मी या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, या ठिकाणी म्हणजे सहकार्याचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला आपण जाणं गरजेचं आहे. पण सहकारी सुद्धा पाहिलं ना किती समाज उपयोगी काम केलं. या ठिकाणी बऱ्याच वेळा वाढदिवस साजरे केले जातात,
एखाद्या तरुणाला विचारलं का अरे वाढदिवसाला त्याचा आग्रह असतो का वाढदिवसाला आलं पाहिजे, त्याला विचारलं का वाढदिवसाचं काय नियोजन आहे, तो म्हणतो काय नाही संध्याकाळी डीजे लावलाय आणि बिर्याणी ठेवली, या तुम्ही वाढदिवसाला. अरे काय डीजे बिर्याणी. पण आमच्या सतीश भाऊ वाढदिवस करायचा, पण आपल्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून आमच्या गोरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे, माझ्या कष्टकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. या बाजूला पाहिलं असं रक्तदान शिबिर. अरे ज्या रक्तदानामुळं एखाद्या कुटुंबातला भाऊ वाचणारे, एखाद्या कुटुंबातला मुलगा वाचणारे, एखाद्या कुटुंबातले वडील वाचणारे, कुटुंब वाचणारे, ते रक्तदान शिबिर बाजूला. नेत्र तपासणी. अरे ज्या नेत्राने आपण सृष्टी पाहू शकतो ते नेत्रदान शिबिर. म्हणजे विविध कॅम्प या ठिकाणी लावले आणि त्याचबरोबरीने माझ्या गोरगरीब जनतेला ज्यांची कोरोनात उपासमारीची वेळ आली त्यांना किराणाचे किट सुद्धा वाटप कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आणि कोरोनाच्या महामारीत ज्यांनी जीवा उदार होऊन काम केलं, ज्यांनी जीवाचा विचार न करता माझ्या ह्या प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं, या सर्व कोरोना योद्ध्यांचं या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला. म्हणजे सतीश तुझी दृष्टी म्हणजे किती विचार करतो तू की अरे वाढदिवसाचा फायदा किती जणांना झाला पाहिजे, आणि ज्यांनी समाजात चांगलं काम केलं त्यांचा सुद्धा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवला. खरंच असे वाढदिवस तरुणांनी साजरे केले पाहिजे. आता बऱ्याच वेळा धांगड धिंगाण हे वाढदिवस काय, अरे तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजासाठी काहीतरी समाजाचं लागतो. बऱ्याच वेळा सांगितलं जातं साधू संतांनी की पुनर्जन्म काय महाराज पुढे काय, माझा काय त्याच्यावर विश्वास नाही आहे. या जन्मात असं काय करून जा तुम्ही का नाही 100 वर्ष पण पुढल्या 25 वर्ष तरी आपलं नाव घेतलं पाहिजे, असं सामाजिक काम केलं पाहिजे. आणि ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी. आणि पाथर्डीने तर म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसातल्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला आमदार केलंय, म्हणजे ही भूमी तर इतकी पवित्र आहे. मी तर बरं आता रफिक भाईला सांगितलं गाडीत येताना, म्हणजे पाथर्डीत आल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या माहेर घरात आल्यासारखं वाटतं. मी त्यांना रस्त्याने सांगितलं की मला ह्या रस्त्याचा कुठं खड्डा आहे आणि कुठं रेंज जाते एवढं मला माहिती. पाथर्डी आणि माझं नातं एकदम वेगळं नातं आहे. जर असा काही इतिहास असता का मागचा जन्म जर असता तर एखादच मी पाथर्डी जन्माला असेल, एखादच पाथर्डीचा लहानसा मोठा मागच्या जन्मात झालेला असेल. म्हणजे एवढी आपुलकी. मी ज्या वेळेस बाहेर जातो कुठं मुंबईला असो पुण्याला असो वेगळ्या शहरात गेल्यानंतर मला जर कुणी आला आणि एखादा म्हणला मी पाथर्डीचा आहे, मला असं वाटतं की माझ्या गावातला माणूस भेटला, मी लगेच 1 मिनिटात त्याच्या गळ्यात हात घालतो. वेगळा आदर. आणि प्रेम कसं करावा हे पाथर्डीकरांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे याचं उदाहरण अभय काका असू, रफिक भाई असू, आमचे गोकुळ भाऊ असू, म्हणजे नेहमी म्हणजे नगर पास केल्यानंतर मला कधी फोन केला आणि मला कधी भेटले नाही असं कधी होत नाही. म्हणजे नेहमी प्रत्येक वेळेस राजकारणात असो, बऱ्याच गोष्टी काय फक्त राजकारणासाठी नाही, राजकारणाच्या पलीकडे आम्ही मैत्री करणारे माणसं, दोस्ती करणारे माणसं या ठिकाणी. गोकुळ भाऊने तर अशा घोषणा दिल्या, मला मागून लोक म्हणायला लागले काय लोकसभा डोक्यात आहे काय, आपलं आहे हेच लय झालं, बोनस मिळालं काय कुठलं काय करता. हे गाडीत काय तुम्ही ठरवून काय माझा गेम लावायचा ठरवला काय, आपलं काय नाही काय अडचण येणार नाही काका तुम्हाला. आपलं चालय परमेश्वराने एवढं दिलंय, ज्या माणसाला ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसणारा माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात 62,000 मतांनी आमदार होतो, यापेक्षा काय पाहिजे दुसरं. त्याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहेत ना. तुम्ही पाहिलं असेल की मला बरेच जण विचारतात की तू कोरोनात स्वतःच्या जीवाचा विचार न करता काम करतो. त्यावेळेस मी त्यांना हेच सांगतो की अरे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आत्ताच्या परिस्थितीत 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आपल्याला आपले आजी आजोबा आपले वडील सांगतात की 25 वर्षापूर्वी आम्ही
ह्या नेत्याची आम्ही भाकरी बांधून डाबा बांधून प्रचार केला, पण आत्ताची ती परिस्थिती नाही राहिली. पण आत्ताच्या परिस्थितीत माझ्यासारख्या माणसाला लोकांनी लोकवर्गणीतून आमदार केलं. आज त्या समाजा वेळ आहे, आज त्या समाजाचं ऋण फेडण्याची ही वेळ आहे. म्हणून मी अहोरात्र त्या कोविड सेंटरमध्ये असून आहे तर त्यांची सेवा करण्याचं काम करतो. या ठिकाणी सुद्धा आपलं गोकुळ भाऊने ज्यावेळेस कैलासवासी गोपीनाथजी मुंडे कोविड सेंटर सुरू केलं त्यावेळेस सुद्धा गोकुळ भाऊ माझ्याकडे आले, कसं करायचं काय करायचं. त्यांना सांगितलं की बिंदास सुरू करा, काय व्हायचं ते होईन आपलं, पण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच धरती गोकुळ भाऊनी सुद्धा या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं आणि 650 पेशंट डिस्चार्ज केले. त्यांनी तर मला एक सांगितलं की एक म्हातारी आली, म्हणजे ती शेवटच्या स्टेजची म्हातारी, शेवटच्या स्टेजला त्या ठिकाणी आणून घातली. त्यांनी सुद्धा तिला मायेचा आधार दिला आणि ती पेशंट व्यवस्थित डिस्चार्ज केलं. म्हणजे शेवट आत्ताच्या परिस्थितीत लोकांना आधाराची गरज आहे. मी 1 वर्ष कोरोनात काम केलं, पण 1 वर्षात मला एकच औषध सापडलं, ते औषध कोणालाच भेटलं नाही. ते औषध गोकुळ भाऊनी काहीतरी थोडंफार माझ्याकडे येऊन त्यांना अवगत झालं. ते औषध म्हणजे असं की या कोरोनात 1 वर्ष काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण किती आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण किती आणि त्यात कशा पद्धतीने मृत्यू या कोरोनात झाले, ते माझ्या हे लक्षात आलं की 80% लोकांचा मृत्यू हा भीतीपोटी झाला. आपण आपल्या कोविड सेंटर मध्ये काय केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरामध्ये काय केलं, सगळ्यात महत्वाचं भीती घालवण्याचं काम केलं. आणि मी कोविड सेंटर नाव नाही दिलं, आरोग्य मंदिर. ज्यावेळेस माणूस दुःखी कष्टी होतो, मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न होतो ना. मी सुद्धा ज्या वेळेस मला ट्रेस आल्यानंतर मी अचानक सकाळी गाडीत बसून डायरेक्ट मोठ्या देवीच्या गडावर मंदिरात तिथून दर्शन घेऊन जातो. बऱ्याच वेळांना सांगत सुद्धा नाही, म्हणजे त्या पुजाऱ्यांना सुद्धा माहित नसतं. आपलं दर्शन घ्यायचं, डोकं टाकवायचं, निघून जायचं. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर माणूस प्रसन्न होतो. त्यामुळे मी माझ्या त्या आरोग्य मंदिराचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर ठेवलं. अभिमानाने खात्रीने सांगतो, 8000 पेशंट कालपर्यंत आपण डिस्चार्ज केले आणि आता सुद्धा आपल्याकडे 500 रुग्ण ऍडमिट. आणि माझा सुद्धा विश्वास बसत नाही, 23 कोरचं पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेतात का लवकर? काका 23 कोरवाले पेशंट आपण डिस्चार्ज केले आणि 35 ऑक्सिजन लेवलवाले पेशंट सुद्धा नीट झाले. माझाच विश्वास बसत नाही कसं झालं आणि काय झालं. मी तर बऱ्याच वेळा म्हणतो, अरे इथं काहीतरी वेगळी जादू आहे. पण प्रत्येक पेशंट आल्यानंतर त्याला एक आधार देतो. लय घाबरलेला असत त्याला सांगत, घाबरू नको, गळ्यात हात घालतो त्याच्या, मिठी मारतो, तुला मी आहे ना, मी मरून देत नाही. त्याला वाटतं यार खरंच मला मरून देणार नाही, हो काही करीन मला पण नीटच करीन. एखादा पेशंट मी ज्यावेळेस फिरतो, एखादी आजी का जेवली नाही, आजी लय मळमळ येते मला, माझ्या खिच्यात C विटॅमिनची गोळी असते. C विटॅमिनच्या गोळीचा आणि मळमळीचा काही संबंध आहे का महाराज? मी आजीला म्हणतो, आजी ही गोळी सगळं जरा, तुला लगेच 2 मिनिटात फरक पडेल आणि तू जेवण कर. तिला वाटत अरे निलेश लंकेने गोळी दिली, भारी गोळी असेल, ती गोळी सगळी ती लगेच जेवायला बसते 1 मिनिटात. एखादा पेशंट आज आला, त्याची ऑक्सिजन लेवल जर चेक केली, तो जर म्हणला अरे माझी ऑक्सिजन लेवल 85, घाबरला. म्हणते काय काळजी नको हो, मी एवढा धट्टा आहे माहिती, 80ची ऑक्सिजन लेवल. म्हणजे ज्या त्या वेळेस लोकांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी योगा असतो, सांस्कृतिक कार्यक्रम, तर ईदाला सुद्धा 5:30चा एक कुठला तरी ऑर्केस्ट्रा कुठला होता, जाधव ना, खंडागळे याचं सुद्धा कीर्तन होतं महाराजांचं. ते खंडागळे तर लेडीज जेंट्स दोन्ही आवाज काढायचा. मला सुद्धा बाहेर होतो, म्हणलं रे काय गायक भारी आहे, गायिका पण भारी आहे. तर बघत होतं तेच आवाज काढत होता बाबासाहेब खंडागळे. आणि विशेष करून म्हणजे पाथर्डीकरांचं किती प्रेम याचं उदाहरण म्हणजे ते बाबासाहेब खंडागळे. मोटरसायकलवर माणूस आला, मोटरसायकलवर कार्यक्रमाला, ते सगळे कलाकार आले, त्यांच्या 2-3 महिला होत्या. मी कार्यक्रम संपला रात्री 10 वाजता, म्हणलं तुम्ही कसे दिले? काय नाही आम्ही मोटरसायकलवर. म्हणलं गाडी लावा इथं, गाड्या इथं लावा, तुम्हाला गाडी सोडायला पाठवतो. म्हणजे सगळ्या ह्या जनतेने म्हणजे पाथर्डीकरांनी आमच्यासारख्या माझ्यासारख्या इतकं भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे असं नेहमी वाटतं की कायम पाथर्डी जावं. पण काही अडचणी पण आहे. हे माणूस जसा थोडा राजकारण
काही अडचणी काही नाही, आपण सगळे एका कुटुंबातले माणसं आहे. त्याच्यात आता विपुल भाऊनी घोषणा केली, म्हणलो हा भाई काकाला म्हणलो काही काळजी करू नका, काही अडचणी काही येणार नाही. शेवट राजकारण हे विनोदाचा भाग झाला. शेवट या ठिकाणी माझ्या पाथर्डीतील सर्व सहकार्याला धन्यवाद देतो की कोरोनाच्या काळात इतकं चांगलं काम केलं. हे तुम्ही पाहिलं असेल देशात महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत चाललेली. त्याचं एकमेव कारण म्हणजे ज्या ज्या भागात तरुण सहकारी पुढे आले, ज्या ज्या भागातील चांगलं काम करणारे युवक पुढे आले, सामाजिक काम करणारे लोक पुढे आले, कोविड सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुग्णांना आधार देण्याचं काम केलं, त्या ठिकाणी परिस्थिती लवकर कव्हर झाली. त्या ठिकाणी सुद्धा मी आत्ता येताना प्रताप काकांच्या कोविड सेंटरला गेलो. त्या ठिकाणी सुद्धा 380 रुग्ण डिस्चार्ज केले आणि 17 रुग्ण आता त्या ठिकाणी ॲडमिट आहे. बरोबर आहे ना प्रत्येक भाई? म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा इतकं चांगलं काम प्रत्येकाने वेगवेगळ्या मात. आता अमोल भाऊनी सुद्धा काहीतरी पुढं गेलं तर आपलं कोविड, त्यांनी सुद्धा मंगल कार्यालयात केलं. अजून काही मान्यवरांनी ज्यांचा सत्कार केला त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या भागात कोविड सेंटर उभं केलं आणि पाथर्डीची परिस्थिती सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे. नाही तर मधल्या काळात सगळ्यात जास्त पाथर्डीची संख्या वाढली होती. त्यामुळे सगळे जण असे पुढं आले. त्यामुळे या सर्वांना ज्यांचा सत्कार केला त्यांना मी धन्यवाद देतो की या पुढील काळात सुद्धा असंच सामाजिक काम आपल्या हातून घडलं पाहिजे. आणि सतीश भाऊ, तुला भविष्य एकदम फ्युचर उज्ज्वल आहे. अरे इतकी कमी वयात इतकी विचाराची प्रलगदता, एकदम विचार इतका चांगला तुझा विचार की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस सतीश भेटतो आणि फक्त माझ्या युवकांना काहीतरी काम मिळालं पाहिजे, माझ्या सहकार्याला काहीतरी मिळालं पाहिजे, माझ्या रुग्णांना काहीतरी मिळालं पाहिजे, मला ॲम्ब्युलन्स मिळाली पाहिजे, या सगळ्या म्हणजे नेहमी. नाही तर बऱ्याच वेळा आमच्याकडे कार्यकर्ते आल्यानंतर माझं हे काम करा, माझं ते काम करा, माझ्या भावाचं हे काम करा. पण सतीश कधी माझ्याकडे आला फक्त व्यक्तिगत कधी काम सांगितलं नाही, पण माझ्या या सर्वसामान्य कुटुंबातलं या मुलाला आधार द्या, याला या ठिकाणी मदत करा. नेहमी समाजाचं हित जोपासणारा हा माझा युवक सहकारी. त्याचा हा वाढदिवस, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थिती दाखवली. त्यामुळे मी सर्व उपस्थितांच्या वतीने, माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेच्या वतीने आणि तानाजी भाऊंच्या वतीने तुला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आताच लंके साहेबांनी सांगितलं की मी पूर्वजन्मात पाथर्डी जन्माला आलो होतो काय. आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब पाथर्डी नेहमी मावशी म्हणायचे. पण लंके साहेबांनी पुढे जाऊन सांगितलंय की पाथर्डी माझी आईच आहे. या ठिकाणी मी पूर्वजन्माला आलो होतो म्हणजे माझी आईच आहे पाथर्डी. आणि पाथर्डीचा माणूस कोणी माणूस जरी भेटला तरी माझ्या घरातला माणूस भेटला, इतका आनंदच लंके साहेबांना होतो. किराणा वाटप आहे इथं, रक्तदान शिबिर, मित्र शिबिर, आरोग्य मंदिर, अनेक कार्य समाजोपयोगी केलेले आहेत. माणसाने कधी स्वतःपुरतं जगू नये, दुसऱ्यासाठी जगावं. आणि दुसऱ्यासाठी कसं जगावं हे आदरणीय लोकनेते लंके साहेबांकडून शिकावं माणसाने. त्यांची स्तुती बिलकुल नाही. ते आता फक्त पारनेर पुरते आणि पाथर्डी पुरतेच नाहीत, ते सर्व समाजाचे झालेले आहेत. हे विश्वचे माझे करत ही संत उक्ती त्यांनी आपल्या जीवनामध्ये सार्थक करून दाखवली. बघा, या ठिकाणी आपले बंडूशेठ बोरुडे, सीताराम बापू, अर्जुन भाऊ धायतडक हे सर्व आहेत. ही उगाच एवढे मोठमोठे माणसं कोणाच्याही कार्यक्रमाला जमत नाहीत. जसं काम काही मोठं असतं तिथं आवर्जून माणसं जात असते. तर काही ठिकाणी गर्दी होत असते, जास्त गर्दी, पण ती गर्दी दबावापोटी होत असते. तिथं गेलंच पाहिजे बाबा, तिथं जर गेलं नाही तर आपलं काम व्हायचं नाही. परंतु इथं जेवढी गर्दी आलेली आहे ती सर्व गर्दी सतीश भाऊवर प्रेम करणार आहेत,
आणि आताच लंके साहेबांनी सांगितलं की त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, त्याच्यामुळं आता काही चिंताच राहिली नाही. त्यांचं कार्य चांगलं आहे. असंच चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला आणखीन भरभरून उदंड आयुष्य, आरोग्य, ऐश्वर प्राप्त हो ही मी परमेश्वर चरणी, मोठादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. खंडामध्ये त्याचा प्रादुर्भाव एवढा होत असताना लंके साहेबांनी सांगितलं की मी साधारण गोळी देतो पेशंटला, पण गोळी साधारण जरी असली तरी ती कोणाच्या हातून आली याला जास्त महत्व असतं. ती तुमच्या हातून आल्यामुळे त्या गोळीची सुद्धा पॉवर वाढली जाते. मोठ्या माणसाने नुसतं कृपेने जरी बघितलं आपल्याकडं तरी त्याचा आजार बरा होत असतो. डॉक्टर साहेबांनी प्रेमाने विचारलं, हात लावला तर पेशंट अर्धा बरा होतो. आपले गरजे डॉक्टर आहेत, स्वप्नील गरजे, त्यांचा सत्कार मी झाला त्या ठिकाणी. त्यांनी बरेच पेशंट नीट केले असेच. तर फार मोठं कार्य आदरणीय आमदार लोकनेते लंके साहेबांनी केलं म्हणजे ते दिसतेत माणूस, पण ते साक्षात देव आहेत. आणि देवानीच पाठवलंय त्यांना की तुम्ही हे कार्य करायचं, तुमच्या हातून हे घडेल. उगाच चांगलं काम कोणाच्या हातून होत नसतं. चांगलं काम हातून होण्यासाठी ते हात सुद्धा भाग्यवान समर्थ लागत असतात. म्हणून हे चांगलं कार्य आपल्या हातून घडतंय. मी भगवंताच्या चरणी पुनश्च प्रार्थना करतो की तुम्हालाही, आपल्या सर्वांना चांगलं काम करण्यासाठी भगवान परमात्मा उदंड आयुष्य देवो.